पद्धत आहे आणि त्याचा भाग म्हणून आज अक्कलकोट बंद करण्याकरता सकल मराठा समाज असेल, क्रांती मोर्चा असेल, विविध बहुजनांच्या संघटना असतील आणि ज्या ज्या लोकांना या घटनेचा निषेध करण्याकरता वाईट वाटले अशा सगळ्या वेगवेगळ्या समाजातून सुद्धा संघटना आणि ते लोक एकत्र घेऊन आपण बंद करत असताना लोकांमधून तीव्र अशा प्रतिक्रिया येत आहेत। दादांवर जो भ्याड हल्ला झाला तो हल्ला खऱ्या अर्थानं हा संपूर्ण समाजावर झालेला आहे। हा नुसतं एका व्यक्तीवरचा हल्ला नाही आहे, तर दादावरचा हल्ला हा विचार करून आपल्या सगळ्यांना डॅमेज करण्याकरता झालेला हल्ला आहे। त्याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उमटत असताना अक्कलकोट आज बंद ठेवलं आहे। खरं तर अक्कलकोट हे स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये हा अशी पद्धतीची घटना व्हायला नाही पाहिजे होती, पण दुर्दैवाने जी घटना घडली, ॲक्सिडेंटली जी झाल्यानंतर जी रिॲक्शन लोकांमध्ये आहे ते प्रचंड तीव्र आहेत। आणि मला आता एवढंच सांगायचं आहे की आता बहुजनांना एकत्र आल्याशिवाय कुठलीही म्हणजे पर्याय राहिलेला नाही आहे। त्यामुळं आपण आता मन, मनगट आणि मस्तक या सगळ्या गोष्टीने एकत्र येणं गरजेचं आहे। गाडीमध्ये आणि अचानक पद्धतीनं जो भ्याड हल्ला झाला त्याचा प्रथम निषेध व्यक्त करतो आणि त्यानंतर आम्ही सोलापूरमध्ये मिटिंग कॉल केली किंवा आपण पुढची दिशा काय करायची। अशाच एका माथेफिरोणी जन्मंजय राजे भोसले यांना सुद्धा आरेरावी गेली सुद्धा तिची निषेध या ठिकाणी मी करतो। आणि जो भ्याड हल्ला झाला हा लोकांच्या विस्फूर्तीने आज पूर्ण अक्कलकोटचे सर्व जाती सर्व धर्माचे लोक या मोर्चामध्ये या बंदमध्ये त्यांनी पाठिंबा दर्शवला। त्या मुस्लिम समाजाच्या असेल, विविध जातीच्या लोकांचे सुद्धा आम्ही मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा ब्रिगेड या सर्वांच्या वतीनं त्यांचंही आम्ही कौतुक करतो। याही पुढे या पावननगरीमध्ये महाराजांच्या अशी एकोपाची आणि सर्व जाती धर्माची एकी असावी एवढं त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांना आम्ही हत्तीशी शिक्षण संस्थेनं आयोजित केलेल्या जन्मेंजयराजे भोसले महाराजांच्या सत्कार समारंभामध्ये ते अक्कलकोट येथे आले होते आणि मंगल कार्यालय आल्यानंतर त्यांच्यावर अचानकच हा हल्ला दीपक काटे नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या शिवधर्म फाउंडेशन अशी त्यांच्याकडून आणि त्यांच्या सहकार्याकडून हा हल्ला करण्यात आला। तो हल्ला अक्षरशः जीव घेणा होता। त्या हल्ल्याचा पहिल्यांदा आम्ही सर्वजण अक्कलकोट तालुका सकल मराठा समाज, अक्कलकोट हत्तीशी शिक्षण संस्था आणि तमाम बहुजन समाजाच्या वतीने या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। आणि यामध्ये जे जे आरोपी दोषी असतील त्या सर्व दोषी आरोपी हे अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर वकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। पावन अशा पुण्यनगरीमध्ये अतिथी देवो भव आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड त्या ठिकाणी कार्यक्रमास अतिथी म्हणून आलेले होते आणि काही समाजकंटक, समाजामध्ये लपलेले दहशतवादी, आतंकवादी प्रवृत्तीची जी लोक आहेत दिप्या काटे नावाचा, तर अशा टोळक्यांनी गुंडांच्या टोळक्यांनी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भ्याड हल्ला केला। तर हा भ्याड हल्ला जो होता फक्त प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती केलेला नसून तो भारताच्या संविधानावरती केलेला होता, भारताच्या लोकशाहीवरती केलेला होता, शिव शाहू फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती केलेला हल्ला होता। समस्त सकल मराठा समाज असू द्या, समस्त इतर समाज असू द्या, ह्या सगळ्यांच्या विचारांवरती केलेला हल्ला होता हा। तर सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड आणि सर्वांच्या वतीने ह्या ठिकाणी मी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे। त्या दिवशी जो केलेला हल्ला होता हा एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर्वनियोजित असा हल्ला होता, परंतु आपण गाफील राहिलेलो होतो, आपल्याला माहिती नव्हतं हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्यावर पाहिल्या। तर हा हल्ला फक्त पंगण टाकण्यापुरता हल्ला नसून त्यांचा जीव मारण्याचा कट होता ते आपण पाहिलेले। आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे इथल्या प्रशासनाला की छोटंसं एखादं जनता ज्यावेळेस एखादं आंदोलन छेडते, निषेध व्यक्त करते, तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज असतं। आपल्या अक्कलकोटचे एवढे मोठे राजे त्यांचा कार्यक्रम होता, संभाजी ब्रिगेडचे एवढे मोठे नेते या ठिकाणी येणार होते, तर त्या ठिकाणी ही पोलीस यंत्रणा काही झोपलेली होती का? जर त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा उपलब्ध असतील तर कदाचित हा हल्ला झाला नसता। हल्ला झाल्यावरती सुद्धा त्यानंतर लवकरात लवकर फिर्याद दाखल करून घेतली नाही। त्या ठिकाणी आरोपीला व्हीआयपी पद्धतीची ट्रीटमेंट दिली गेली। त्या आरोपीचे बावनकुळे साहेबांशी चांगले संबंध आहेत, हे सगळ्या सोशल मीडिया माध्यमातून पाहिलेले आपण मागचे कित्येक वर्ष झालं
वाईट दुर्दशा झालेली आहे. अन्याय, अत्याचार, गुन्हे याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. या घटनेला संपूर्ण पोलीस प्रशासन असू द्या किंवा हे राज्याचे जे गृहमंत्री आहेत हे सुद्धा ह्या घटनेला जबाबदार आहेत असं मी ह्या माध्यमातून सांगते. आणि समस्त महिला आघाडीच्या वतीने मी ह्या दिव्या काटेचा निषेध व्यक्त करत आहे. तो जर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असता, शिवधर्म फाउंडेशन नावाने हा जो संघटना चालवते ह्याला लाज वाटली पाहिजे. हे निर्लज्ज नालायक माणसाला बेफिकीर असताना, गाफील असताना अशा व्यक्तीवरती जो माणूस विचारवंत आहे, संपूर्ण महाराष्ट्राला आजची जी युवा पिढी आहे या युवा पिढीला चांगल्या विचारांनी उद्योगात आणायचं, त्यांचं भविष्य घडवायचं काम करत आहे. तर अशा विचारवंतावरती जर असा एकदा गाठून हल्ला करत असेल तर दिव्या काटे तू माणूस नाही, तू नामर्द आहेस. तू ये, तुला आम्ही सगळेजण बांगड्या घालू आणि ह्या महिला सगळ्या भगिनी मिळून तुला खाली पुढवून काढू. तुझ्या दम असेल तर आमच्या महिलांपुढे ये. आणि ह्या माध्यमातून मला पोलीस प्रशासनाला आणि ह्या सरकारला इशारा द्यायचा आहे की हे असे लवकरात लवकर हे असे अत्याचारी हे आरोपी आहेत ह्यांना तुम्ही पाठीशी घालायचं काम बंद करा, नाहीतर या महाराष्ट्राचा विहार व्हायला वेळ लागणार नाही. दीपा काटेचा रेकॉर्ड काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि प्रवीण दादा हे फक्त विचारवंत नसून संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत. इथून पुढे जर अशा पद्धतीने ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालायचं काम केलं तर या सरकार विरोधात आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन छेडू. छत्रपती शिवाजी महाराज की जय.